मी कोकणात जायचो तेव्हा काही ना काही कारणामुळे दशावतार बघायचं राहूनच जायचं. माझ्या कोकणातला मित्र म्हणाला, एकदा दशावतार बघू गावाक येच, तुका दाखवतोय दशावतार काय असतात ते. आणि तो योग आला. त्याच्या गावच्या घरी असलेल्या पूजेच्या निमित्ताने. पूजा जरी देवाची असली तरी चर्चा मात्र दशावताराची रंगली होती. म्हणजे बघा ना, दिवसभर काम करायचं आणि मनोरंजन म्हणून दशावताराचा खेळ करायचा. विष्णूचे अवतार नाट्यरूपात लोकांसमोर मांडायचे. मग त्यासाठी कोणताही अवाढव्य सेट नाही की मोठा प्रकाश योजना नाही. फक्त एक पडदा, एक बाग आणि सोबतीला पेटीचं संगीत. याच जोरावर दशावताराचा खेळ काय रंगतो म्हणून सांगू. जोडीला मुरलेले कलाकार, आकर्षक रंगभूषा, वेशभूषा आणि सगळ्यांना भुलवणारी स्त्री पात्र, ती सुद्धा पुरुषांनी साकारलेली. मग सांगा ना, दशावताराच्या प्रेमात पडायला अजून काय हवं. पण मला नवल एका गोष्टीचं वाटतंय की कोणतीही सुविधा नसतानाही 4-5 तास सलग दशावतारी नाटक करायचं आणि प्रेक्षकांना खेळवून ठेवायचं. मानलं बुवा त्या कलाकारांना. या वास्तविक जगापासून पौराणिक जगात घेऊन जाण्याची ताकद आहे कोकणातील दशावतारी नाट्यप्रयोगात. थोड्या वेळासाठी भान हरपून गेलं आणि एका वेगळ्या विश्वात गेल्याचा आवाज झाला. कोकणी माणसांनी शेकडो वर्षापासून जपलेली ही कोकणी परंपरा म्हणजेच दशावतार.